नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत फ्री फॉल. व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल? जेव्हा केव्हा एखादा ऑब्जेक्ट वरून खाली पडतोय फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये, त्याला आपण या ठिकाणी म्हणतोय फ्री फॉल. हा पेन आहे, मी वरून टाकतोय, तो फक्त पडतोय बिकॉज ऑफ युअर फ्री फॉल. जर मी तो फेकून मारला तर त्या ठिकाणी आपण त्याला फ्री फॉल म्हणणार नाही. या ठिकाणी आपलं आयडियल फ्री फॉल जे आहे हे फक्त आपल्याला व्हॅक्यूममध्ये बघायला भेटतं. ते आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा आपल्या हवेत बघायला भेटत नाही, कारण का त्या ठिकाणी आपल्याला हवेचा बायोन्सी फोर्स बघायला भेटतो. त्यामुळे आपला आयडियल फ्री फॉल हे फक्त आपल्याला व्हॅक्यूममध्ये बघायला भेटणार आहे. या ठिकाणी आपल्याला फ्री फॉलमध्ये जनरली प्रश्न विचारला जातो की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट वरून फेकला तर त्या ठिकाणी त्याच्यावरी इनिशियल व्हेलॉसिटी काय होती किंवा फायनल व्हेलॉसिटी काय होती किंवा त्या ठिकाणी त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, असे प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठी आपल्याला हे 3 फॉर्म्युले आहे आपण जे वापरले पाहिजे. V = U + GT. दुसरं इक्वेशन आहे S = UT + ½ GT². आणि थर्ड इक्वेशन आहे V² = U² + twice AS. वेअर व्हॉट इज मीन बाय यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, S म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि T म्हणजे तुमचं टाइम. पण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर एखादा ऑब्जेक्ट आपला वरून खाली येतोय त्यावेळेस आपण आपली जी ची व्हॅल्यू आहे ती तुमची वाली पॉझिटिव्ह घेणार आहोत, आणि जर आपला एखादा ऑब्जेक्ट खालून वर चाललेला आहे तेव्हा आपण आपली जी ची व्हॅल्यू या ठिकाणी निगेटिव्ह घेत असतो. थँक्यू सो मच.